भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी हे सुद्धा दिल्लीमध्ये त्यांनी अमित शहांची भेट घेतली आहे। हर्षवर्धन पाटलांनी साखर उद्योगाबाबत अमित शहा यांच्याशी चर्चा केल्याचं कळतंय। राज्यातील राजकीय परिस्थिती संदर्भात सुद्धा या भेटी दरम्यान चर्चा झाल्याचं कळतंय। इथेनॉलच्या दराच्या बाबतीत सुद्धा चर्चा झाल्याचं कळतंय। शिवाजी, काय तपशील या संदर्भात? हर्षवर्धन पाटील हे साखर संघाचे अध्यक्ष आहेत। साखर संघ ही वेगळी बॉडी आहे सहकार खात्याची। साखर संघ तिथं थेट असं सरकारी संस्था नाही, मात्र सहकारी संस्था आहे आणि त्याच्यावरती नव्यानं हर्षवर्धन पाटील यांची गेल्या वर्षी नियुक्ती झालेली आहे, निवड झालेली आहे आणि त्यांनी आज सकाळी मुरलीधर मोहोळ सहकार राज्यमंत्री आहेत त्यांची भेट घेतली आणि आता संध्याकाळी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची देखील भेट घेतली। ते देखील सहकार मंत्री आहेत, केंद्रीयचं कॅबिनेट खातं त्यांच्याकडे आहे आणि खास करून जर आपण पाहिलं तर कर्नाटक, महाराष्ट्र आणि गुजरात या 3 राज्यामध्ये सहकाराचं मोठं जाळ आहे आणि साखरपट्टा म्हणून जर पाहिलं तर पश्चिम उत्तर प्रदेश। आता साखरेचे जे प्रश्न असतात ते सहकाराकडे येतात आणि हे जाळं जे आहे ते शुगर फेडरेशनच्या संदर्भात पाहायला मिळतं। त्या दृष्टिकोनातून शिवाजी, मी थोडंसं थांबवते। स्वतः हर्षवर्धन पाटील आपल्या सोबत आहेत। हर्षवर्धन पाटीलजी, पुढारी न्यूज मध्ये आपलं स्वागत। आज अमित शहांची आपण भेट घेतली असं कळतंय, कोणकोणत्या मुद्द्यांवर या भेटीमध्ये चर्चा झाली? नाही, आज आम्हाला केंद्रीय गृहमंत्री आणि सहकारिता मंत्री अमित शहा साहेबांनी पार्लमेंट मध्ये भेटायची वेळ दिली होती आणि राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या वतीने आणि इंडियन शुगर मिलच्या वतीने आम्ही एक डेलिगेशन घेऊन त्यांना भेटलो। एक तर ते दुसऱ्यांदा या खात्याचे मंत्री झाले, त्याबद्दल त्यांचं आम्ही स्वागत आणि अभिनंदन आणि सत्कार केला। साधारणतः 5 मुद्द्यांचे प्रस्ताव आम्ही त्यांच्या समोर ठेवले। एक पहिली गोष्ट अशी आहे की साखरेची जी MSP आहे, मिनिमम सेलिंग प्राइस, ही 5 वर्षामध्ये वाढवलेली नाही, ती 4200 रुपये करावी अशी एक पहिली मागणी आम्ही केली। दुसरी मागणी, आता साखरेचं आपल्याकडे उत्पादन जास्त झालेलं आहे आणि ग्राहकांची डोमेस्टिक गरज भागून आपल्याकडे 25-30 लाख मेट्रिक टन साखर एकशेच शिल्लक राहते ह्या वर्षी, तर त्यातली किमान 10 लाख टन तरी एक्सपोर्टला परवानगी द्यावी। तिसरा मुद्दा होता शुगर डेव्हलपमेंट फंडाचे जे काय आता थकबाकी आहे त्याचं रिस्ट्रक्चरिंग करून द्यावं, पुनर्गठन करून द्यावं आणि इथेनॉल जे आहे बी हेवी मोलॅसिस पासून आणि सिरप आणि ज्यूस पासून आहे त्याचे दर काय वाढवलेले नाहीयेत, तर त्याचे दर वाढवावेत अशा प्रश्नांवरती एक निवेदन त्यांना दिलं। सकारात्मक चर्चा झाली। त्यांनी त्यांच्या सेक्रेटरीना पण सांगितलं की ह्याच्यावर प्रस्ताव तयार करा आणि पुढे आम्ही योग्य तो निर्णय घेऊ। त्याचबरोबर एक रोड मॅप आम्ही बनवतोय 10 वर्षाचा शुगर इंडस्ट्रीचा, तर त्या रोड मॅपच्या संदर्भात पण त्यांनी त्यांची वेळ मागितली आम्ही, ते सगळं प्रेझेंटेशन करायचं। एकंदरीत साखर उद्योगाची एक 10 वर्षाची एक लॉंग टर्म पॉलिसी असण्याची आवश्यकता आहे आणि ते त्यांना तत्वतः मान्य झालं आणि म्हणून पुढील काही कालावधीमध्ये ते आम्हाला वेळ देणार आहेत प्रेझेंटेशन करण्याकरता त्यांच्या कार्यालयामध्ये आणि ते पार्लमेंटचे सेशन संपल्यानंतर ते आपल्याला वेळ देतील। तर अशा बाबतीतली एक सकारात्मक चर्चा झाली, कारण साखर उद्योग हा मोठा उद्योग आहे, ऊस पिकवणारा शेतकरी मोठा आहे, त्याला या सगळ्या गोष्टी अडचणी झाल्या, त्याला मदत करण्याची भूमिका या ठिकाणी घ्यावी अशी आम्ही मागणी केली। हर्षवर्धनजी, आणखीन काही राजकीय चर्चा झाल्याची सुद्धा कळतंय। विधान परिषद निवडणुका तोंडावर आहेत, मंत्रिमंडळ विस्तार सुद्धा तोंडावर आहे, त्याबद्दल? नाही, त्याच्या संदर्भामध्ये काही चर्चा झालेली नाही आणि आमच्या पक्षामध्ये ती चर्चा आम्ही कुणी करत नाही। जे आमचे वरिष्ठ नेते आहेत त्याबद्दल ती चर्चा करतात। आमची चर्चा फक्त साखर उद्योगाच्या प्रश्नाच्या संदर्भातली होती। हर्षवर्धनजी, धन्यवाद, आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल। तर हर्षवर्धन पाटील आणि अमित शहा यांची भेट झाली आणि राज्यातल्या साखर उद्योगाचा पुढील 10 वर्षाचा रोडमॅप अमित शहा यांच्यासमोर आम्ही ठेवला असं हर्षवर्धन पाटील यांनी सांगितलेलं आहे। तत्वतः त्यांना तो मान्य झाल्याचं सुद्धा कळतंय। आता त्यातल्या कोणकोणत्या गोष्टी राज्यामध्ये किती लवकर इम्प्लिमेंट होतात ते आपल्याला बघायला लागणार आहे।